नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण हे पेरले, म्हणलं ज्वारी पेरली ह्याच्यात. त्याला म्हणलं दाखवा तुम्हाला ज्वारी पेरलेली. पूर्ण हे सोयाबीन होतं ते राणी वेचून चांगलं हे करून पेरून टाकले. तर खूप दगड येतात, ह्या उन्हाळ्यात दगड याचायचे. तर कारण बघा हे अशी ज्वारी एवढी वापून आली, अशी ज्वारी वापून आली छोटी छोटी. आता ही एवढी मोठी ज्वारी व्हायची, मग त्याला कणसं यायची, हुरडा यायचा, मग आपण ज्वारीची भाकरी खायची. असं एवढ्यापासून ह्याला कष्ट असते. एवढ्यापासून आपल्याला ज्वारी खायला येते. तर बघा ह्याच्यात सगळी दगडच येते. ही दगडं आता उन्हाळ्यात येचून काढायचे आपल्याला, हे का. खूप पेरताना कुळविताना किती वेळेस तर पासन ती मोहडी असन, तरी पेरलेलं आता थोडं थोडं पातळ झालंय. आपलं बैलानंच पेरलेलं आहे, बैल पेरणीनंच, ट्रॅक्टरनं नाही पेरलेलं. कारण आपल्याकडं बैल असताना उगाच काय पैसे घालायचे. तर असं असते, कोणचं बी पेरल्यापासून एवढे त्याला कष्ट लागतं, तेव्हा आपल्याला पोटाला भाकर मिळते खायला. तर आता ही एवढी मोठी व्हायची, याला पाणी द्यायचं, एवढं सांभाळायचं, मोठं करायचं याला, मग पुन्हा आपल्याला त्याची खायला भेटणार. तर म्हणलं दाखवा पेरलेली ज्वारी कशी असते ती. तर ह्याला आता खुरपायचं, पाणी द्यायचं, खात टाकायचं असतं, एकदा कोळपायचं. खूप कुठं नाही तर खूप असं वाटत नाही असं शेतात टाकलं बिन लगेच आली ज्वारी, असं नसते. ऊन लागायले असं नसते. तर ह्याला एक लेकराला कसं जन्मलं लेकरू की त्याला लहानपणापासून एवढं मोठं करावं लागतंय, तसं ह्याचं असते, पेरण्याचं असते. म्हणजे ह्या आपण खातोत ना, त्या धान्याचं काम असते, तितकं त्याला जपावं लागतंय ना. लेकराला कसं आपण मोठं करतो, तसं त्याला तितकं जपल्यावर ना आपल्या हातावर तुकडा भेटतो खायला, तसं त्याचं काम असते. एक उदाहरण सांगितलं, त्याशी जपल्याशिवाय कोणतंच कष्टाशी लेकराला सांभाळायला बी तेवढं कष्ट लावावं लागतं ना, तसं शेतकऱ्याला पण ही एक लेकरच आहे. शेती म्हणजे त्याचा जीव असतो लेकराचा, तितकं त्याला कष्ट घ्यावं लागतं, तितकं आणावं लागतं. हे बघा कसं वापलं, हे छोटं छोटं आहे का, पातळ झालं आणि वापत आहे खालून, हे का. एक थोडासा पाऊस आता नसते पडत, आता पाणी ते द्यावं लागतं त्याला. चला तर बघा, सांगा आमची ज्वारी कशी वापून आली ती नक्की.